नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थंडगार सोलकढी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. अगदी कोकणात मिळते तशी आपण सुद्धा करू शकतो. हे ओला नारळ लागतो सोलकढीसाठी. हे 2 नारळ घेतलेले आहेत वाढवून. मी बारीक पीस करून थोडंसं धुवून घेते. धूळ वगैरे असती. मिक्सरला लावायचे आणि पाणी कोमट करायला ठेवलंय मी थोडंसं. कोमट पाणी करून घालाल तसं त्याचं दूध निघतं. त्याचं दूध काढायचं आपल्याला. हे बारीक पीस केले खोबऱ्याचे. हे मिक्सरच्या भांड्यात घालूया. ह्याला जास्तीत जास्त कोवळा नारळ असेल तर चांगलं लागते, म्हणजे दूध बी निघतं भरपूर. पण मला काय मिळाला नाही कोवळा नारळ. आता ह्याच्यात आपण एकच मिरची घालायची आहे. सोलकढी फार तिखट नसते. एक मिरची घालते मोडून आणि 4 छोट्या ते 4-5 लसणाच्या कुड्या मी न पाणी घालता पहिला वाटून घेते. पाणी घालून बारीक केले खोबरं. इथे एक मी बाउल घेतलाय आणि त्याच्यावर चाळणी ठेवलं. त्याच्यावर आता पातळ कापड ठेवायचं आपल्याला. हे एकदम पातळ कापड ठेवून ह्याच्यात ओतून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आहे. एक 2-3 वेळा ही प्रोसेस करायची आपल्याला. आणि एकदम असं कोमट पाणी करून घेतलं मी. फार अगदी गरम नाही, एकदम कोमट पाणी. जास्त गरम घेतलं तर तेल सुटेल त्याला. हे गाळून घेऊया. चांगलं पिळून घ्यायचं. मी परत एकदा पाणी घालून फिरवून घेतले. अजून दूध निघतं याच्यातून. कोमट पाणी घालायचं. अजून एकदा मी मिक्सरला फिरवून घेते थोडंसं पाणी घालून. 3 वेळा करायचं असं. हो का. अजून एकदा घेतलंय पण आता काय फार पाणी हे दूध निघत नाही आहे, तर नुसतं पाणी निघतंय. आता नुसतं पांढरं पाणी निघतंय, दूध कमी झाले. हा चोथा तुम्ही झाडांना वगैरे घालू शकता, फेकून द्यायची गरज नाही. हे असा निघालाय बघा चोथा. सगळं दूध निघालेलं आहे ह्याच्यातलं. आता आपण सोलकढी कशी करायची ते बघूया. आता सोलकढीचा मेन पॉईंट आपण घालायचा आहे. हे योजकचं कोकम आगळ आहे. हे कुठेही मिळतं किराणा मालाच्या दुकानात. आगळच घालायचं, कोकम सरबत नाही. हे आगळ 2 चमचे घालूया. 2 पळ्या आहेत छोट्या. चवीनुसार मीठ घालायचं. फार पातळ झालेलं नाही, अशीच असते सोलकढी. थोडंसं आगळ कमी पडते, टेस्ट केली मी. अजून एक पळी घालते.
हे आपलं कोकम सरबत तयार झाले. हे फ्रीजमध्ये ठेवून 2 दिवस तुम्ही पिऊ शकता. छान लागते मस्त. आणि सॉरी कोकम सरबत म्हणले चुकून मी. हे सोलकढी आहे. मस्त लागते सोलकढी. आता ही पिण्यासाठी तयार झाले. हे फ्रीजमध्ये ठेवून थंड करून प्यायची. थोडीशी कोथिंबीर घालूया त्याच्यात. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ही सोलकढी आपली पिण्यासाठी तयार झाली. तर ग्लासमध्ये काढूया. कसा वाटला तुम्हाला सोलकढीचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.